श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तमाचा महिना हा लवकरच संपणार आहे. शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत आणि हे 4 दिवस अत्यंत शुभ असणार आहेत. अधिक महिना संपत असतानाच हे शुभयोग जुळून आलेले आहेत. 12 जूनला प्रदोष आहे, 13 जूनला शिवरात्री आहे आणि 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. अमावस्या तिथी ही 14 जूनला रविवारी सुरू होणार आहे आणि 15 जूनला सोमवारी ती संपणार आहे. सोमवारी ही अमावस्या आली असल्याने ही सोमवती अमावस्या असणार आहे. प्रदोष, शिवरात्री आणि सोमवती अमावस्या ही शिवशंकरांना समर्पित असते. अधिक महिना हा भगवान श्री विष्णू यांना समर्पित मानला जातो आणि प्रदोष, शिवरात्री हे जे दिवस आहेत तर ते भगवान शिवांची उपासना करण्यासाठी अत्यंत खास असतात आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये येणारा प्रदोष असेल किंवा येणारी शिवरात्री असेल, येणारी सोमवती अमावस्या असेल तर या दिवसांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला शिवशंकरांची पूजा करायची आहे, माता पार्वतीची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. आता हे प्रदोष, शिवरात्री तर या दिवसांना एवढे महत्त्व का आहे? तर या दिवशी आपण भगवान शिवांची, विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला दोघांचीही कृपा प्राप्त होते. घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढते. आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होऊन आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सौख्य येते. त्याचप्रमाणे आर्थिक संकटे दूर होऊन घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते. आपली कोणतीही कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला या दिवशी महादेवांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू अर्पण करू शकतो. आपली जी इच्छा आहे तर त्यानुसार आपण शिवपिंडीवरती या वस्तू प्रदोषच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत. या तीनही दिवशी जर आपण या वस्तू अर्पण केल्या, शिवांची पूजा केली तर त्याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होणार आहे. परंतु आपल्याला काही कारणाने ह्या तीनही दिवशी जर महादेवांना या वस्तू अर्पण करणे शक्य नसेल, जर आपल्याला 12 जूनला उद्या प्रदोषच्या दिवशी महादेवांना वस्तू अर्पण करणे जमले नाही तर आपण शिवरात्रीच्या दिवशी किंवा आपण अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी या वस्तू अर्पण करू शकतो. कोणकोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. कोणतीही वस्तू जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो त्यावेळेला ती कोरडी अर्पण केली जात नाही. थोडीशी ओली करून ती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. आता पहिलं आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी शिवांची पूजा करायची आहे. आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची प्रदोषकाळी पूजा करायची आहे. कारण शिवांची पूजा करण्याचा अत्यंत सर्वोत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची वेळ. सकाळी सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रदोषकाळी सुद्धा आपल्याला त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे. आपल्या आसपास जर महादेवाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रदोषकाळी जायचं आहे. आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून या वस्तू मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत. मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल, आपल्या आजूबाजूला शिवशंकरांचं मंदिर नसेल तर घरी जे शिवलिंग आहे तर त्यावरती सुद्धा आपण या वस्तू अर्पण करू शकतो. पहिलं आहे ते म्हणजे आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता जलाभिषेक करत असताना आपण जर शक्य झालं तर चांदीच्या भांड्याने हा जलाभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. परंतु चुकूनही जलाभिषेक करत असताना आपलं तोंड जे आहे तर ते पूर्वेकडे नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तांब्याभर जल जरी आपण शिवपिंडीवरती अर्पण केले तरी सुद्धा शिव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात. घरीच जर आपण जलाभिषेक करणार असू तर आपण पळीने, चमच्याने हा जलाभिषेक जो आहे तर तो करू शकतो. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करायचं आहे, कारण बेलाच्या पानाशिवाय शिवांची पूजा ही पूर्ण होत नाही. त्यामुळे बेलपत्र अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण शिवपिंडीवरती प्रदोषच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवती अमावस्येच्या दिवशी बेलपत्र अर्पण करत असतो तर त्यावेळेला आपली कोणतीही इच्छा असेल तर महादेवांच्या कृपेने ती पूर्ण होते. त्यामुळे आपल्याला काही जमलं नाही तरी बेलाचं पान अर्पण करायचं आहे. शक्य झालं तर 108 बेलाची पाने ओम नमः शिवाय म्हणत आपण अर्पण करू शकतो. जरी आपल्याला 108 बेलाची पाने अर्पण करणे शक्य झालं नाही तरी सुद्धा आपण 11 पाने अर्पण करू शकतो. आणि जरी 11 पाने मिळाली नाहीत तरी एक तरी बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी जर आपल्याला धोत्र्याचं फळ मिळालं तर ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील, पैशाच्या अडचणी असतील तर आवर्जून धोत्र्याचं फळ हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ मिळालं नाही तर आपण धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं पान जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. महादेवांना पांढरी फुले अर्पण केली जातात, त्यामुळे पांढरी फुले सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत. तसेच आपण तांदूळ जे आहेत
म्हणजे जे कच्चे तांदूळ आहेत, अक्षता, तर ह्या सुद्धा आपल्याला शिवांना अर्पण करायच्या आहेत. अक्षता अर्पण करत असताना त्या पांढऱ्याच असाव्यात, त्याला हळदी-कुंकू लागलेले नसावे, कारण शिवपिंडीवरती आपण हळदी-कुंकू अर्पण करत नाही. त्यामुळे आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. आपल्या जीवनामध्ये जर काही कामे अडकलेली असतील, काही केल्या ती पूर्ण होत नाहीत, बऱ्याच दिवसांपासून आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहोत, परंतु यश मिळत नाही, तर अशा वेळेला आपण मुठभर तांदूळ हे शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो. जरी आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करणे शक्य झालं नाही, तर 108 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला ओम नमः शिवाय म्हणत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत हे 108 तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. आपल्या जीवनातील दारिद्र्य, गरिबी नष्ट व्हावी, तर यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. जर चांदीचं नाणं असेल तर चांदीचं नाणं घ्यायचं आहे. त्यानंतर हे नाणं आपल्याला शिवपिंडीची पूजा करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळेला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. शिवलीलामृतमधील 11वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय, ओम दारिद्र्य दुःख धनाय नमः शिवाय, तर हा मंत्र सुद्धा 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे नाणं जे आहे तर ते आपल्याला तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये बांधून किंवा एखाद्या डबीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, किंवा आपण आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो. तसेच या दिवशी आपण गंगाजल जर अर्पण करणे शक्य झालं तर आपल्याला शिवलिंगावरती गंगाजल अर्पण करायचे आहे. कारण आपण जेव्हा शिवपिंडीवरती गंगाजलाने अभिषेक करतो त्यावेळेला आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते आणि आपल्याला शिवशंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अनेक दिवसांपासून जर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर आपण थोडेसे जव हे शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपला पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते शिवपिंडीवरती जर अर्पण केले तर यामुळे सुद्धा आपला पितृदोष नष्ट होत असतो आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि जेव्हा पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यावेळेला आपली प्रगती होत असते. तसेच आपण दही असेल, दूध असेल तर याचा सुद्धा शिवपिंडीवरती अभिषेक करू शकतो. जर गाईचं दूध मिळालं तर या दुधाने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, कारण गाईच्या दुधाने अभिषेक केल्यामुळे संतती प्राप्तीची आपली इच्छा पूर्ण होत असते. तसेच जेव्हा दह्याने आपण शिवपिंडीवरती अभिषेक करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक समस्या ज्या आहेत, अडथळे आहेत तर ते नष्ट होत असतात. तसेच आपण मधाचा सुद्धा अभिषेक हा शिवपिंडीवरती करू शकतो, ज्यामुळे आपले मन जे आहे तर ते मधुर बनते, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये गोडवा येतो. तर त्यासाठी आपण मध जो आहे तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. शिवलिंगावरती प्रदोषच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. यामुळे आपल्याला इच्छित फळ मिळते, आरोग्याची प्राप्ती होते, आपले आजारपण नष्ट होत असते. आपल्या जीवनामध्ये सुखशांती हवी असेल तर आपल्याला साखर जी आहे तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती, समृद्धीमध्ये वाढ होते, आपली गरिबी दूर होत असते. त्याचप्रमाणे रुद्राक्ष जो आहे तर तो सुद्धा आपण या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर रुद्राक्ष जो आहे तर तो आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे. या दिवशी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. जास्त जप करणे शक्य झाले नाही तरी किमान 108 वेळेला आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे शिवचालिसा असेल किंवा प्रदोष व्रत कथा असेल तर ती आपण प्रदोषच्या दिवशी वाचू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण दीपदान जे आहे तर ते महादेवांच्या मंदिरामध्ये करू शकतो. अधिक महिन्यामध्ये 33 दिव्यांच्या दीपदानाला महत्त्व आहे आणि अजूनही जर आपण दीपदान केलेले नसेल तर प्रदोष, शिवरात्री आणि सोमवती अमावस्या या 3 दिवसांपैकी ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी प्रदोषकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला 33 दिव्यांचं दान जे आहे तर ते करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण अजूनही जर देवांना धोंड्याचा नैवेद्य दाखवलेला नसेल किंवा देवांना वाण दिलेले नसेल तर धोंड्याचा किंवा आपण अनारशाचा किंवा बत्ताशाचा नैवेद्य हा महादेवांना दाखवू शकतो. अधिक महिन्यातील हे शेवटचे 3 अत्यंत शुभयोग आहेत आणि या शुभयोगावरती आपण महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्याला कित्येक पटीने जास्त फळ मिळणार आहे.